बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ लेखक वा बेहरे लिखित कादंबरी मेकअप प्रकरण दुसरे. त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची नवी नायिका चित्रनिर्मितीच्या कालखंडात सर्वार्थाने त्यांची असे. जितक्या उत्कंठेने ती स्त्री दादाजींच्या या ऑफिस कम बेडरूममध्ये प्रवेश करी, तितक्याच त्वरेने चित्रपट पुरा होताच ती या खोलीतून बाहेर काढली जाई. आयुष्यात अशा तऱ्हेची संधी मिळाली की आपले नशीब उघडेल अशा आशेने ते कौमार्य इथे प्रवेश करीत असे. पण कितीही सुकुमारित्व असलं तरी दादाजी त्यात अडकून पडत नसत. वाटेवरचा एक विसावा, या पलीकडे त्या स्त्रीला कधी महत्त्व आलं नाही. त्यांच्या अलिप्त कोरड्या अशा वागण्यामुळे या खोलीत कधी जिव्हाळा निर्माण झालाच नाही. त्यामुळे कसल्याही भावबंधनात गुंतण्याचा दादाजीवर प्रसंगच आला नाही. स्त्रीकडून त्यांची मागणी सहकार्याची नसे, शरणागतीची असे. त्यांना सहचरी नकोच होती. आलेली स्त्री ही नशीब खुलण्याचा एक रस्ता, एक अपरिहार्य समर्पण या भावनेने या खोलीत प्रवेश करायची. राजहंस कला मंदिराच्या चित्रपटात काम केले म्हणजे चित्रपटसृष्टीची ही नकली दुनिया आपला स्वीकार करेल हा विश्वास तिच्या ठायी पैदा झालेला असे. ती एक पायरी होती वर जाण्यासाठी, पण त्या जवळपास वर्षभराच्या काळात तिला सर्वस्व द्यावे लागे. देखावा असे या निवासस्थानाच्या स्वामिनीचा, पण प्रत्यक्ष भूमिका सेविकेची. ती सेवा जातीने करावी लागे. या सेवेत कुचराई झाली तर चित्रपट चालू असला तरी आपली हकालपट्टी होईल याची खात्री असल्यामुळे मनात नसतानाही खाल मानेने ती स्त्री दिवस काढी. दादाजींना पांढरा रंग आवडत असे, म्हणून तिला पांढऱ्या रंगाची साडी कायमची वापरावी लागे. दादाजींना स्त्रियांनी मोठे कुंकू लावलेले आवडत असे, म्हणून धर्माने मुसलमान असली तरी तिला तसे कुंकू लावून वावरावे लागे. राजहंस फिल्म कंपनीचे जसे राजहंस हे प्रतीकचिन्ह होते, तसेच राजहंस कला मंदिराच्या मालकाच्या स्वामित्वाचे हे धवल वस्त्र आणि कुंकवाला लाल ढळढळीत तिळा हेही एक स्वामित्वाचे प्रतीक होते. याही निवासस्थानात इमानदार नोकरचाकर होते. तरी पण सूर्योदयापूर्वी उठून आपले सर्व प्रातर्विधी आटोपून दादाजींना आवडणारी कडक काळी कॉफी त्या दासीनेच करायची, हीही प्रथा होती. एवढंच नव्हे तर दादाजी जिथे जिथे जाणार असतील तिथे तिथे सावलीसारखे नटून थटून तिलाही दादाजींबरोबर जावे लागे. ती दादाजींना पसंत पडलेली वस्तू आहे याची वार्ता चित्रपट जगतात ताबडतोब पसरत असे. 1 वर्षाच्या कालावधीत दादांची छाप तिच्यावर इतकी पडे की तिचं हसणं, बोलणं, वागणं सारं काही बदलून जात असे. मग दादाजींकडून मुक्तता होण्याचा दिन आला. बहुधा ज्या चित्रपटात तिने काम केलेले असे त्या चित्रपटाच्या प्रीमियर पूर्वीच तो यायचा. तेव्हा मात्र दादाजी तिला कौतुकाने निरोप देत. त्यावेळेस दादाजींना आवडे त्या मोरपंखी रंगाची जरीची साडी तिला भेट म्हणून मिळे. त्या शेवटच्या रात्री एखाद्या प्रियकराच्या उत्कंठेने दादाजी तिचा अखेरचा भोग घेत. त्यातही त्यांच्या अहंकाराचा भाग असेच. उसाचा सारा रस मी शोषून घेतला आणि आता चोयटीप्रमाणे मी तुला टाकून दिली, अशी भावना त्या शृंगारात निर्माण होई. विशेष आवडलेली असे त्या स्त्रीचे खूप लाड होत. तेवढ्यानेच ती खुश होई. वयाची 50 उलटेपर्यंत दादाजींचा हा क्रम चालूच होता. पण पुढे त्यांनी त्यात बदल केला. माणसाचे पौरुषत्व त्या काळात हळूहळू कमी होत जाते, म्हणूनही त्याने हा बदल केला असावा, किंवा कदाचित चित्रपटाच्या व्यवसायाचे स्वरूप बदललेले हेही कारण असेल. हळूहळू चित्रपटसृष्टी नायिका प्रधान न राहता नायक प्रधान होत चालली होती. त्यामुळे या व्यवसायात येणाऱ्या तरुण स्त्रियांना राजहंस स्पर्शाची आता तेवढी गरज राहिली नव्हती. अभिनयाऐवजी स्त्री देहाचे प्रदर्शन, ताजा चेहरा आणि कमनीय बांधा यामुळे कोणतीही स्त्री नायिका म्हणून चालण्यासारखी होती. अशा तात्पुरत्या दासी त्यांना अजूनही मिळाल्या असत्या. पण आता स्वतः चित्रपट काढण्याऐवजी आपला अद्ययावत स्टुडिओ भाड्यानं देणं आणि राजहंस डिस्ट्रीब्युशन ऑफिस चालवणं हे त्यांना अधिक फायद्याचं वाटू लागलं. कितीतरी थिएटर्सवर त्यांचा कब्जा होता.
सगळे जागतिक मान सन्मान मिळून झाले होते. चित्रपटसृष्टीत त्यांच्या नावाचा एक दबदबा होता. आजही ते चित्रपट निर्मिती करीत होते. स्वतःचे डिस्ट्रीब्युशन ऑफिस असल्यामुळे धंदा तोट्यात जात नव्हता. तरी पण चित्रपट तंत्र बदलल्यामुळे राजहंस चित्र हा ठसा स्पर्धेत मागे पडला होता. आणि जर शकीला बानू अन्सारी चित्रपटातले नाव जयमाला नावाच्या पंजाबी अभिनेत्रीचं प्रकरण घडलं नसतं तर दादाजींच्या आयुष्याला नवं वळण लागलं नसतं. जयमाला ही मूळची पंजाबी मुसलमान. पंजाबी चित्रपटात काम करून तिने थोडा नावलौकिक मिळवला होता. चित्रपट वृत्तपत्रात तिच्याबद्दल अधूनमधून बातम्याही येऊ लागल्या होत्या. ती मुंबईला येऊन स्थायिक झाली तेव्हा दादाजींचा लौकिक तिच्या कानावर गेला होता. तिलाही जमले तर दादाजींच्या एखाद्या चित्रपटात काम करायचे होते. योग्य त्या मध्यस्थांपर्यंत तिने दादाजींकडे संधान बांधले. दादाजी त्यावेळेस हिंदू मुस्लिम ऐक्यासंबंधी चित्रपट काढण्याच्या विचारात होते. जयमालेची त्यांनी स्क्रीन टेस्ट घेतली आणि तिला चित्रपटासाठी करारबद्ध केले. पण दादाजींची स्टुडिओमध्ये राहण्याची मागणी तिला काही मान्य होण्यासारखी नव्हती. ती तशी खालच्या कुळातली असली तरी आई बाप भाऊ बहीण अशा अनेक जबाबदाऱ्या तिच्या मागे होत्या. आपली मागणी पुरी होईपर्यंत दादाजी चित्रपट सुरू करणार व तिला करारातून मुक्तही करीनात. जी काही छोटी मोठी कामे तिला मिळाली होती ती कामेही त्यामुळे खोळंबली. ती कामे तिला सोडताही येत नव्हती, कारण त्यात मिळणाऱ्या पैशावरच तिचं घर चालणार होतं. शेवटी वैतागून ती एकदा दादाजींकडे गेली. दादाजी त्यावेळेस आपल्या असिस्टंट्स, मॅनेजर्स आणि टेक्निशियन्स यांच्याबरोबर कसली तरी चर्चा करीत होते. जयमाला आली तेव्हा त्यांना वाटलं की आपल्या मागणीनुसार वागण्याचं कबूल करण्यासाठी ती आली. आपले स्वामित्व दाखवण्याची ही संधी मिळाली म्हणून तसे ते खुश होते. पण ती आली ती अस्वस्थ मनस्थितीत आणि संतापलेल्या अवस्थेतच. येता येताच कोचावर बसण्याऐवजी आणि दादाजींना नमस्कार करण्याऐवजी ती म्हणाली, दादाजी, आपण हा काय तमाशा चालवला आहे? आपण चित्रपट तरी सुरू करा, नाहीतर मला करारातून मुक्त करा. मला आता अधिक थांबणे शक्य नाही. दादाजी हसून म्हणाले, ठरवूया. आत्ताची मीटिंग संपू दे, मग निवांतपणे बसून ठरवू. संतावाने थरथरत जयमाला म्हणाली, मला आत्ताच्या आत्ता उत्तर हवं आहे. थांबायला मला अजिबात वेळ नाही. मला काय तुम्ही खेळणं समजता का लाचार असलेली रांड समजता? मला तुमच्या चित्रपटात काम करण्याची मुळीच इच्छा उरलेली नाही. दादाजी अवाक झाले. आपल्या नोकरांसमोर तिने केलेला हा अपमान त्यांना सहन होत नव्हता. रागावण्यापेक्षा तुच्छतेने तिचा अपमान करण्यातच आपली प्रतिमा कायम राहील याचा चटकन निर्णय घेऊन ते म्हणाले, तुम्ही आलात बरं झालं. नाहीतरी हा चित्रपट रद्द करण्याचाच आम्ही निर्णय घेतला आहे. तुम्हाला हे सांगावं कसं, हाच माझ्या पुढचा खरा प्रश्न होता. स्क्रिप्टची गरज विचारात घेतली तर तुमचा सेक्सी चेहरा त्याला उपयोगी नाही. पण माझ्यातल्या हळव्या कलावंताला ते सांगण्याचं एक कलावंत म्हणून धाडस होत नव्हतं. तुम्हालाच करार मोडायचा आहे असं तुम्ही म्हणता तेव्हा कटुता निर्माण होण्याचा प्रश्नच नाही. व्यवस्थापक पत्की यांच्याकडे बघून ते म्हणाले, पत्की, बाईंच्या बरोबर केलेल्या कराराची एक प्रत आपल्या फाईलमध्ये असेल, ती काढा. बाईंना घेऊन ऑफिसमध्ये जा. त्यांच्याकडून स्वखुशीने उभयंतांनी हा करार रद्द केला आहे एवढेच नव्हे तर विसारापोटी त्यांना दिलेले 5,000 रुपयेही त्यांच्याकडे ठेवायची आपण परवानगी दिली आहे अशी नोंद करा. सही घ्या. प्रथेप्रमाणे साडी चोळी देऊन त्यांना निरोप द्या. बाई, तुम्ही जाऊ शकता. पत्की तुमचा व्यवहार पूर्ण करतील. आणि परत चालू असलेल्या चर्चेत भाग घेण्यासाठी तिने जयमालाकडे पाठ फिरवली. जयमालाला वाटले होते की आपल्या अटी थोड्या शिथिल करून चित्रपटाचे शूटिंग दादाजी सुरू करतील, कारण आत्तापर्यंत चित्रपटाची सर्व प्राथमिक तयारी पूर्ण झाली होती. गाणीही ध्वनिमुद्रित झाली होती. एक गझल तर तिने स्वतःच गायली होती. चित्रपट कोणत्याही क्षणी सुरू करता येईल अशी सर्व पूर्वतयारी झाली असताना आपल्या अवास्तव गुलामगिरीच्या मागण्यांबद्दल दादाजी आग्रह करणार नाहीत अशी तिची समजूत होती. लहानपणापासून ती दादाजींचे चित्रपट पाहत आली होती आणि त्या चित्रपटातूनच सिनेमा व्यवसायाचे आकर्षण तिला निर्माण झाले.
स्त्रीकडे पाहण्याच्या चित्रपटातील दादाजींच्या दृष्टीत व वास्तवातील दृष्टीत फारच अंतर आहे हे पाहून तिला थोडा धक्का बसला होता. दादाजींच्या बरोबर केव्हाही आणि कुठेही झोपायची तिची तयारी होती, कारण तिला त्या गोष्टीचा खूपच अनुभव होता. ती क्रिया अपरिहार्य आहे असे समजून चालण्याची सवय तिने लावून घेतली होती. चमडी से चमडा लागता है यापेक्षा त्या व्यवहारात तिला काही गैर वाटत नव्हते आणि तिच्या आईबापालाही. पण स्टुडिओत राहायचं आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे कुंकू लावून 9 वारी पांढऱ्या साडीत मिरवायचं ही गोष्ट तिला मुळीच पटण्यासारखी नव्हती. चित्रपटातली भूमिका म्हणून ती कोणत्याही सती सावित्रीच्या भूमिका करायला तयार होती, पण तिच्या रोजच्या दैनंदिन धार्मिक आचारधर्मात बदल करायचा तिला विरोध होता. शिवाय राजहंस स्पर्शाची एवढी किंमत द्यावी इतका काही भक्तिभाव तिच्या उरी दाटलेला नव्हता. जी भूमिका तिला देऊ करण्यात आलेली होती तीही एका मुस्लिम नायिकेची, त्यामुळे तिला असल्या या थोतांडाची गरजही वाटली नव्हती. आपल्या रूपाचा आणि सौष्ठवाचा तिला अभिमान होता. 10-15 वर्षांपूर्वी ती सिनेमात येण्याजोगत्या वयाची असती तर दादाजींच्या त्याही इच्छा तिने पुरवल्या असत्या. पण आता दादाजींच्या त्या मागण्या तिला तद्दन मूर्खपणाच्या वाटत होत्या. दादाजीच पडते घेतील आणि घरी राहून आपल्याला चित्रीकरणात भाग घेता येईल या कल्पनेने ती या भूमिकेचा विचार करत होती. या चित्रपटात काम केले तर आपला भाग्योदय होईल हे समजण्याइतके शहाणपण तिला होते. पण अखेरीस एकीकडे त्यांच्या अवास्तव मागण्या आणि दुसरीकडे आपल्याजोगती भूमिका या द्वंद्वातच तिला निर्णय घ्यायचा होता. अनेक पुरुषांच्या संगतीत एखादी स्त्री बावरली की तिला हळूहळू व्यवहारी शहाणपण यायला लागतं. या व्यवहारी शहाणपणातूनच तिला हा करार मोडायचा होता. थोडी माघार घेतली असती, थोड्या सवलती दिल्या असत्या तर ती कदाचित दादाजींना शरण गेली असती. पण दादाजींनी ते रस्ते एकदमच बंद करून टाकले. दादाजी उताराला लागलेले होते आणि त्यांच्या कीर्तीचा सुगंधही आता पूर्वीचे वैभव त्या उरलेल्या कीर्तीत नव्हते. एक चांगले कथानक असला चित्रपट काढण्याचा त्यांचा हा प्रयत्न जयमालेच्या दुराग्रही भूमिकेमुळे लांबणार होता. खरे पाहायला गेले तर त्यांचा शारीरिक आग्रह हा आता पूर्वी इतका उग्र राहिला नव्हता. पण अनेक वर्षांची सवय त्यांना माघार घेऊ देत नव्हती. एवढंच. घटना घडायच्या त्या चटकन वेगाने घडून गेल्या. पैसा ही गोष्ट त्याने नेहमीच दुय्यम मानली होती, कारण त्यांचा अहंकार त्याहूनही त्यांना महत्त्वाचा वाटत होता. प्रतिमेला जपण्याबद्दल ते जागृत असत. विलासी जीवनाची त्यांना कधीही आवड नव्हती. गेली अनेक वर्षे स्टुडिओत वावरताना डकची पांढरी पॅन्ट आणि पांढरा शुभ्र शर्ट या वेशातच लोकांनी त्यांना पाहिलं होतं. बाहेरच्या समारंभाला जाताना मात्र ते 3 पीस सूट घालून वावरत. तो एक गडद निळ्या रंगाचा सूट लोकांच्या परिचयाचा होता. आपल्याबद्दल लोकांच्या मनात कुतूहल सतत राहावे याविषयी ते जागरूक असत. चित्रपट काढताना त्यांची दृष्टी धंदेवाईकच असे. कधी सामाजिक सुधारणा, सेवावर्ती माणसाची कहाणी, कधी सामाजिक समता असले विषय ते त्याला ठिगळासारखे जोडून टाकत. दादाजीचे चित्रपट ध्येयवादी दिग्दर्शकांचे आहेत असा त्यांचे स्तुतीपाठात उल्लेख करत. त्यांना सुपारीच्या खांडाचेही व्यसन नव्हते. आपली शरीर प्रकृती त्यांनी काळजीपूर्वक तंदुरुस्त राखली होती. स्त्री संबंधात सुद्धा त्यांचा अतिरेक नव्हता. वेळापत्रकानुसार वर्तन हे त्यांच्या जीवनाचं सूत्र होतं. कमीत कमी पण पौष्टिक आहार आणि 24 तास श्रम यासाठी त्यांना काही करावेच लागले नाही. ते गुणधर्म त्यांच्या रक्तातच होते. आपले जातवाले, गाववाले किंवा पूर्वपरिचित लोक यांना त्यांनी कधी जवळ केलं नाही. चित्रपटसृष्टीत जे जे नवीन तंत्रज्ञान आलं ते त्यांनी अवगत करून घेतलं. एवढंच नव्हे तर कितीही किंमत द्यावी लागली तरी आवश्यक ती सारी आधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करून आपला स्टुडिओ अद्ययावत करून टाकला होता. पण तंत्रज्ञानात पारंगत होत गेलेला हा माणूस चित्रपटाच्या निर्मितीला आवश्यक असणारी कलात्मकता हरवत चालला होता. नव्याने उदयाला आलेले सिंधी, पंजाबी तरुण दिग्दर्शक आणि निर्माते यांनी चित्रपट निव्वळ करमणूक प्रदान करून समृद्धीचे नवे रस्ते शोधले होते. नायक नायिकांच्या नव्या जोड्या निर्माण होत होत्या. दादाजींच्या मते त्या सवंग प्रेमाच्या कथा असल्या तरी त्या लोकांना आवडत होत्या. हा जो नवा चित्रपट त्यांनी योजला होता तो तशा अर्थाने स्फोटक म्हणजे हिंदू मुसलमान संबंधातला होता.
म्हणून यापुढे नवी नायिका शोधून काढण्यात व चित्रपट चालू करण्यात चित्रपट निर्मितीला होणारा विलंब ही त्यांच्या दृष्टीने एक अत्यंत घातक अशी घटना होती. कोणाही नव्या नटीला घेऊन ते चित्रपट पुरा करू शकले असते, पण नाटकासारखी चित्रपटाच्या प्रत्येक सीनची कसून तालीम घेण्याच्या क्रियेमुळे थोडा वेळ लागला असता. इतकंच. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात.